नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही ही सिरीज डेली करत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया 12 ऑगस्ट 2025 रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज कोठे स्थापन केले जाते? तर भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये सतनवरी या गावामध्ये स्थापन केलं जात आहे. तर या स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेजमध्ये काय काय असणार आहे? तर ही भारतातील पहिलंच आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र स्थापन केलं जात आहे, याची घोषणा देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेली आहे. तर यामध्ये काय काय असेल तर 24/7 डिजिटल कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचबरोबर फार्मिंग जे आहे, शेतीमध्ये औषध मारण्याची वगैरे जे काही गोष्टी आहेत तर ते ड्रोनच्या साहाय्याने केलं जाणार आहे. त्याचबरोबर शहरी भागात जे काही तंत्रज्ञान उपलब्ध होतं, जी काही टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो ती या गावामध्ये वापरली जाणार आहे. मग आपण जर बघितलं तर हे गाव सतनवरी नागपूर या ठिकाणी आहे. तर सतनवरी नागपूर जे आहे ते भारतातील पहिलं, महाराष्ट्रातील नाही, भारतातील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज आहे. आपण जर बघितलं मित्रांनो तर या गावामध्ये ड्रोन आधारित शेती, स्मार्ट जलसिंचन असणारे, मुलांसाठी डिजिटल शाळा असणारे, मोबाईल बँकिंग आणि प्रगत पाळत ठेवणे, म्हणजे आपण जर बघितलं तर 24/7 सर्व्हलन्स, CCTV कॅमेरे वगैरे या सगळ्या गोष्टी या गावामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर भारतातील पहिलं आपण जर बघितलं स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये बनवलं जात आहे. पुढे जाऊया. आता पहिली वहिली घडामोडीशी संबंधित सगळे प्रश्न बघून घेऊया जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावती आंध्र प्रदेशमध्ये बनवलं जात आहे. भारतातील पंचवटी एक्सप्रेसमध्ये, पंचवटी ट्रेनमध्ये ATM बसवणारी पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. फेडरिक डायरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे सुदर्शन पटनायक. भारतीय सैन्याने पहिल्यांदा FPV फर्स्ट पर्सन व्ह्यू कामकाजी ड्रोनची यशस्वी चाचणी पठाणकोट पंजाबमध्ये गेलेली आहे. देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची चाचणी एम्स दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. लखनौ येथे बांधलेली भारतातील पहिली नाईट सफारीचं नाव कुकरेला आहे. INS गुलदार हे भारतातील पहिले जलमग्न संग्रहालय सिंधुदुर्ग येथे तयार करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या सहकार्याने भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक IIT मद्रासने विकसित केलेला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार नकाशा जो आहे तो भारताच्या इस्रोने बनवलेला आहे. भारतातील पहिली वन्यजीव जैव बँक दार्जिलिंगच्या प्राणी संग्रहालयामध्ये तयार करण्यात आलेली आहे. स्वतंत्र भारतातील समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड आहे. तर भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य पालन क्लस्टर सिक्कीम मधील सोरंग जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे. दुसरा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये पहिला अन्न आणि शांततेसाठीचा जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला? अन्न आणि शांततेसाठीचा जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार जो आहे मित्रांनो तो देण्यात आलेला आहे एडेमोला ए एडेनले. तर एडेमोला ए एडेनले यांना पहिला स्वामीनाथन पुरस्कार जो आहे अन्न आणि शांततेसाठी देण्यात आलेला आहे. हा पहिला स्वामीनाथन पुरस्कार आता आपण सुरू केलेला आहे. MS स्वामीनाथन यांचं निधन झालं होतं. यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. आपण जर बघितलं MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आपण काय केलेलं आहे तर लोकसंख्या आयोग जो आहे 2000 साली तो स्थापन केला होता. त्यांनी 2000 सालच्या लोकसंख्या आयोगाचा मसुदा देखील तयार केला होता. आता आपण त्यांच्याच नावाने पुरस्कार सुरू केलेला आहे आणि हा पुरस्कार जो आहे तर तो कोणाला मिळालेला आहे तर एडेमोला एडेनले यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नायजेरियामध्ये जी काही भुकेची समस्या होती आणि कुपोषणाची समस्या होती ती संपवण्यामध्ये यांचा मेन रोल राहिलेला आहे. पुढे जाऊया. ऑगस्ट 2025 मध्ये फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? झोमॅटोचा नवीन ब्रँड अँबॅसेडर शाहरुख खान बनला आहे. बघा मित्रांनो, झोमॅटोला आता अलीकडे एका कंपनीने विकत घेतलेला आहे त्याचे बरेचसे शेअर. तर त्याचं नवीन नाव किंवा पॅरेंट कंपनी जी आहे ती इटर्नल आहे, ही सुद्धा लक्षात ठेवा. शाहरुख खान आता नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे. जुलै 2008 मध्ये स्थापना करण्यात आली होती. गुरुग्राम हरियाणामध्ये आहे. संस्थापक दीपंदर गोयल आणि पंकज चड्डा हे आहे. चौथा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालगाडी रुद्रस्त्र ची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? तर रुद्रस्त्र या रेल्वेची यशस्वी चाचणी जी आहे ती रोहतास बिहारमध्ये करण्यात आलेली आहे. 4.5 किलोमीटर एवढी या मालगाडीची लांबी आहे. किती लांबी आहे? 4.5 किलोमीटर. तर भारतातील सर्वात लांब मालगाडी आहे. मध्य रेल्वेने, पूर्व मध्य रेल्वेने
याची चाचणी केलेली आहे। पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय जे आहे ते हाजीपूर या ठिकाणी आहे। तर आपण जर बघितलं तर यामध्ये 3491 जे काही डबे आहे तर ते असणार आहे। 4.5 किलोमीटर एवढी या रेल्वेची लांबी आहे। आता हे वॅगन्स म्हणजे डबेच आहे का, तर हे एकदा कन्फर्म करून तुम्ही मला सांगा, कळवा, ठीक आहे। आपण जर बघितलं तर इंजिन एकूण 7 असणारे, समोर 2 आणि 69, ठीक आहे। तर बघा ठीक आहे, तर हे वॅगन्स जे आहे तर हा पॉइंट मी तुम्हाला उद्या सांगेल। जर तुम्हाला माहित असला तर तुम्ही मला कन्फर्म करून या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। आतापर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा, 4.5 किलोमीटरची लांबी आहे आणि पूर्व मध्य रेल्वे विभागाने याची चाचणी जी आहे ती घेतलेली आहे। 5वा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2025 मध्ये ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून गौरव बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी बनलेले आहे। त्यांनी जर बघितलं तर शशी सिन्हा यांची जागा घेतली आहे। ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल जी आहे तर ही अशी संस्था आहे जी भारतातील टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांची संख्या मोजत असते। मग आपण जर बघितलं तर त्याला TRP म्हटलं तर की किती लोक एखादा शो बघत आहे आणि मग त्याची संख्या सांगण्याचं काम जे आहे ते ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलच्या माध्यमातून केलं जातं। याची स्थापना 2010 मध्ये करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये मुख्यालय आहे। 6वा प्रश्न आहे, 2025च्या मध्यातील नुंबो सुरक्षा निर्देशांकानुसार भारताचे जागतिक क्रमवारीत काय स्थान आहे? तर नुंबो सुरक्षा निर्देशांकानुसार भारताचं जागतिक क्रमवारीत 67वे स्थान आहे। तर जी काही सुरक्षा आहे तर सुरक्षेबाबतचा निर्देशांक जो आहे तो नुंबो सेफ्टी इंडेक्स त्याला ओळखलं जातं। भारतीय यादीमध्ये 67व्या क्रमांकावर आहे। आपण जर बघितलं तर जगभरातील शहरे आणि देशांमध्ये राहणीमानाचा खर्च, गुणवत्ता, सुरक्षितता यासारख्या विविध गोष्टींचं मूल्यांकन करण्यात आलेलं आहे। अँडोराला हा जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून याला स्थान देण्यात आलेलं आहे। संयुक्त अरब अमिरात आणि कतार यांचा क्रमांक या देशानंतर आपल्याला लागताना दिसतो। त्याचबरोबर जर बघितलं तर जगातील सगळ्यात सुरक्षित शहर अबुधाबी आहे। दोहा कतर 2 नंबरला आहे आणि दुबई 3 नंबरला आहे। भारतातील सगळ्यात सुरक्षित शहर मँगलोर आहे, दुसऱ्या क्रमांकावर वडोदरा गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावर अहमदाबाद गुजरात हे आहे। महाराष्ट्र जर आपण बघितलं तर जगातील सगळ्यात सुरक्षित शहरामध्ये 167 क्रमांकावर आहे पुणे महाराष्ट्र, पुणे शहर जे आहे, आणि एकूण देशामध्ये 9व्या क्रमांकावर पुणे आहे। बघा आपण विजयश्री रिव्हिजन बॅच 3.0 जी आहे मित्रांनो ती सुरू केलेली आहे। या बॅचचे ॲडमिशन जे आहे ते 14 तारखेपर्यंत चालणार आहे। त्यानंतर ॲडमिशन बंद होऊन डायरेक्ट लेक्चर सुरू होणार आहे। तर ज्यांना या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल त्यांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। त्याचबरोबर ग्रुप सी मेन्ससाठी सुद्धा आपण बॅच सुरू केलेली आहे रिव्हिजन बॅच। तर याचं सुद्धा टाइम टेबल उपलब्ध करून दिला गेलेला आहे 15 तारखेपासून, 15 नाही आजपासूनच याचे लेक्चर जे आहे ते ॲप्लिकेशनमध्ये सुरू होऊन जाईल। 7 वाजता नेहा मॅमचं लेक्चर असेल, बाकी टीचरचे लेक्चर जे आहे ते 15 तारखेपासून सुरू होणार आहे। फाउंडेशन बॅच राज्यसेवा आणि कंबाईनसाठी देखील आपण सुरू केलेले आहे। याचे लेक्चर ऑलरेडी सुरू झालेले आहेत। बघा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आपण विजेता बॅच 1 पूर्व परीक्षेसाठी सुरू केली आहे। राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच 2.0 सुरू केली आहे। यशोदय बॅच जी आहे ती ग्रुप सीच्या मेन्ससाठी आपण सुरू केलेली आहे। 21,000 प्लस PYQ ची बॅच देखील तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे। तर या जे बॅच आहे तर या बॅचमध्ये तुम्हाला आतापर्यंत MPSCने घेतलेले सर्व GSचे प्रश्न या बॅचमधून तुमचे कव्हर होणार आहे। या नोट्स टेस्ट सिरीज तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल। प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट आहे, प्रत्येक बॅचवर डिस्काउंट आहे। ॲप इन्स्टॉल करा, बॅच सिलेक्ट करा, बॅच सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटी या हॅव कुपन कोड अप्लाय हिअर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा, तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लाय करा, फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल। पुढे जाऊया, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्याने UK मध्ये शिक्षणासाठी अटल बिहारी वाजपेयी चेव्हनिंग शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे? तर अटल बिहारी वाजपेयी शिष्यवृत्ती योजना जी आहे तर ती उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे। तर बघा मित्रांनो, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी चेव्हनिंग उत्तर प्रदेश राज्य सरकार शिष्यवृत्ती योजनेला मंजुरी दिली आहे।
या उपक्रमामुळे राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना UK मध्ये, युनायटेड किंगडम मध्ये उच्च शिक्षण घेता येणार आहे. कॅनडियन ओपन 2025 मध्ये तिचे पहिले WTA 1000 विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर कॅनडियन ओपन 2025 जी आहे मित्रांनो, ती जिंकलेली आहे व्हिक्टोरिया बोंको. आता याचा उच्चार कसा होईल तुम्ही बघा. तर आपण जर बघितलं, व्हिक्टोरिया मोंकोने कॅनडियन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. तिने नाओमी ओसाकाचा पराभव या स्पर्धेमध्ये केलेला आहे. पुढे जाऊया. 8 ऑगस्ट 2025 रोजी 8 ऑगस्ट 2025 रोजी सरकारी ई मार्केट प्लेस, ज्याला GM म्हणून सुद्धा ओळखलं जातं, GM ने कोणता स्थापना दिवस साजरा केला? तर 8 ऑगस्ट 2025 रोजी सरकारी ई मार्केट प्लेसने आपला 9वा स्थापना दिवस सेलिब्रेट केलेला आहे. याची स्थापना 2016 मध्ये करण्यात आली होती. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस काय? तर जसं फ्लिपकार्ट, अमेझॉन वेबसाईट आहे, तसं गव्हर्नमेंटच्या मंत्रालयाला जर काही गोष्टी विकत घ्यायच्या असेल तर ते त्या GM वरून विकत घेतं आणि गव्हर्नमेंटने तयार केलेल्या वस्तू तिथे ठेवल्या जातात. फॉर एक्झाम्पल DRDOने तयार केलेला एखादा समजा रणगाडा आहे, तर तो तिथे ठेवला जातो आणि त्याला आर्मी विकत घेते. अशा प्रकारचं ते पोर्टल आहे. त्याने 9वा इथं काय साजरा केलेला आहे? तर स्थापना दिवस साजरा केलेला आहे. सरकारी खरेदी विक्री प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम आणि डिजिटल करण्यासाठी 2016 मध्ये GM ची स्थापना करण्यात आली होती. थीम इज ॲक्सेस अँड इन्क्लुजन अशी थीम आहे. 10वा प्रश्न आहे, फॉर्च्यूनच्या 2025 जगातील 10 सर्वात शक्तिशाली व्यावसायिकांच्या यादीत कोणाला अव्वल स्थान मिळालं आहे? तर फॉर्च्यूनच्या 2025 जगातील 10 सर्वात शक्तिशाली व्यावसायिकांच्या यादीमध्ये जेन्सेन हुआंग यांना पहिलं स्थान मिळालेलं आहे. तैवानी आणि अमेरिकन उद्योगपती आहे जेन्सन हुआंग. आपण जर बघितलं तर एनव्हिडिया नावाची कंपनी तुम्ही ऐकली असेल, त्याचे संस्थापक आणि CEO आहे जेन्सन हुआंग. दुसऱ्या क्रमांकावर आहे सत्य नडेला. तिसऱ्या क्रमांकावर आहे मार्क झुकरबर्ग. सत्य नडेला मायक्रोसॉफ्टचे CEO आहे आणि मार्क झुकरबर्ग मेटा म्हणजे फेसबुकचे ते CEO आहे. तर जगातील सर्वात शक्तिशाली व्यावसायिक कोण आहे? जेन्सेन हुआंग. लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. भारतातील सगळ्यात शक्तिशाली उद्योगपती जे आहे ते मुकेश अंबानी आहे 56व्या क्रमांकावर या यादीमध्ये आणि गौतम अदानी 96व्या क्रमांकावर आहे. भारतीय वंशाचे CEO बघा, सत्य नडेला दुसऱ्या क्रमांकावर, सुंदर पिचाई 6व्या क्रमांकावर, नील मोहन 83व्या क्रमांकावर आहे. 11वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जिल्हा पूर तीव्रता निर्देशांकानुसार भारतातील सर्वात जास्त पूर संवेदनशील जिल्हा कोणता आहे? तर भारतातील सर्वात जास्त पूर संवेदनशील जिल्हा जो आहे तो पटना बिहार हा आहे. तर बघा मित्रांनो, IIT दिल्ली आणि IIT गांधीनगर येथील संशोधकांनी जिल्हा पूर तीव्रता निर्देशांक विकसित केलेला आहे. त्यानुसार पटना बिहार हा भारतातील सर्वात जास्त पूर संवेदनशील जिल्हा आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर बिहारमध्ये कंटिन्यू पूर येत असतो. त्याला कारणीभूत आहे कोसी नदी. तर बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते कोसी नदी. तर पटनाला सगळ्यात जास्त धोका असतो पुराचा. मुर्शिदाबाद दुसऱ्या क्रमांकावर, पश्चिम बंगाल, आणि ठाणे महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. 12वा प्रश्न आहे, 2024-25च्या राज्य निर्यातीचा आढावा अहवालानुसार भारतातील सर्वोच्च निर्यातदार राज्य कोणतं आहे? तर भारतातील सर्वोच्च निर्यातदार राज्य आहे गुजरात. 2 नंबरला आहे आपला महाराष्ट्र. आपण जर बघितलं तर गुजरातने एकट्याने 9.83 लाख कोटींची निर्यात केलेली आहे. देशाच्या एकूण निर्यातीच्या ती 26.6% आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर 5.57 लाख कोटींची महाराष्ट्राने निर्यात केलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत हा अहवाल देण्यात आलेला आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन. पहिला, अन्न आणि शांततेसाठीचा जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला? राज्य निर्यातीचा जो आढावा घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त निर्यात कोणाची? 2 नंबरला कोण आहे? आणि भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज कुठे स्थापन केलं जात आहे हे तुम्हाला सांगायचे. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.